झाडांना घाल, त्यामुळे पाणी वाचेल आणि झाडांनाही फायदा होईल. अरे हो, मी तर विसरूनच गेले होते. आजपासून मी उरलेलं पाणी कधीच वाया घालवणार नाही. छान, प्रत्येकाने अशीच सवय लावली तर पाण्याची मोठी बचत होईल. उरलेले पाणी वाया न घालवता झाडांना घाला. पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा. धन्यवाद. अरे बाळा, नळ बंद कर. आई का ग? थोडंसंच तर पाणी वाहत आहे. थोडस वाटतंय तुला, पण दात घासायला 2 ते 3 मिनिटं लागतात. तोपर्यंत कितीतरी लिटर पाणी वाया जातं. पण आपल्या घरी पाणी येतं ना. हो, पण प्रत्येक घरात आणि प्रत्येक गावात भरपूर पाणी असलंच असं नाही. काही ठिकाणी लोकांना पाण्यासाठी खूप दूर जावं लागतं. म्हणजे आपण पाणी वाचवले तर इतरांनाही उपयोग होईल. अगदी बरोबर. आपण वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब उद्या कोणाची तरी तहान भागवू शकतो. आई, दात घासताना मी नेहमी नळ बंद ठेवेन. शब्बास. पाणी म्हणजे जीवन आहे, त्याची बचत करणे आपली जबाबदारी आहे. पाणी आहे तरच उद्या भविष्य आहे. पाणी आहे तरच उद्या भविष्य आहे. प्रत्येक थेंब वाचवा, भविष्य घडवा. प्रत्येक थेंब वाचवा, भविष्य घडवा. धन्यवाद. अरे पाईपमधून पाणी सतत वाहत आहे, एवढं पाणी वाया घालू नकोस. मग गाडी स्वच्छ कशी धुवायची? अगदी सोपं, एक बादली पाणी घे आणि कापड किंवा स्पंजने गाडी स्वच्छ कर. त्यामुळे गाडी स्वच्छ होईल का? नक्की गाडी स्वच्छ होईल आणि खूप पाण्याची बचत होईल. पाईप वापरल्यावर अनेक लिटर पाणी वाया जातं. अरे वा, हा तर खूपच चांगला उपाय आहे. आजपासून मी गाडी धुताना पाण्याऐवजी बादलीचा वापर करेन. शाबास, की पाणी वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाईप नाही तर बादली वापरा. पाणी वाचवा, भविष्य घडवा. धन्यवाद. अगं नारायणी, हात धुत असताना नळ बंद कर. ताई, नळ का बंद करायचा? मी तर हात धुत आहे. साबण लावून मोठे एकमेकात घालून हात स्वच्छ करत असताना पाण्याची गरज नसते. त्यावेळी न सतत चालू ठेवला तर खूप पाणी वाया जातं. मग काय करायचं? आधी हात ओले कर, मग नळ बंद करून साबणाने हात व्यवस्थित धु. नंतर हात धुण्यासाठी पुन्हा नळ चालू कर. म्हणजे आधी स्वच्छ होईल आणि पाणी वाचेल. अगदी बरोबर. छोटी सवय मोठी बचत करते. आजपासून मी हात धुताना नळ विनाकारण चालू ठेवणार नाही. शाबास, पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. हात स्वच्छ ठेवा, पाणी वाचवा, प्रत्येक थेंबाची काळजी घ्या. धन्यवाद. अरे, उरलेलं पाणी का होत आहे? मला ताण कमी लागले म्हणून उरलेले पाणी होतं. पाणी ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे, त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी वापरू नये. मग काय करायला हवं? तुला जितकी तहान आहे तितकंच पाणी घे. कमी पडले तर पुन्हा घे, पण उगाच जास्त पाणी वाया घालू नको. त्यामुळे पाण्याची बचत होईल आणि सर्वांना पुरेसे पाणी मिळेल. माझी चूक झाली. आजपासून मी गरजेपुरतेच पाणी घेईन आणि एकही थेंब वाया घालवणार नाही. छान. पाणी वाचवण्याची सुरुवात अशा छोट्या सवयीने होते. जितकी तहान तितकेच पाणी. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा. धन्यवाद. अरे अश्विन, टपटप असा आवाज कुठून येत आहे? अरे दादा, स्वयंपाकघरातील नळ थेंब गळत आहे. अरे मग नळ नीट बंद करायचा ना. एवढे याने काय फरक पडतो? एक थेंब छोटा वाटतो, पण दिवसभर असे थेंब थेंब गळत राहिले तर खूप पाणी खूप वाया जातं. मग आपण काय करायचे? गळणारा नळ दिसला की लगेच बंद करायचा किंवा दुरुस्त करून घ्यायचा.
पाण्याचा अपयोग थांबवणे ही आपली जबाबदारी आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा. धन्यवाद. अगं सायली, दुपारच्या वेळी झाडाला पाणी घालू नकोस. का ताई? दुपारच्या वेळी उन्हात पाणी लवकर वाफ उडून जातं, त्यामुळे पाणी वाया जातं. मग झाडांना पाणी कधी घालायचं? सकाळी लवकर किंवा संध्याकाळी. तेव्हा झाडांना पाण्याचा जास्त फायदा होतो आणि पाणी वाचतं. छान, आजपासून मी झाडांना पाणी सकाळी किंवा संध्याकाळी दे. शाबास, छोटी सवय मोठी पाण्याची बचत. योग्य वेळी झाड